नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून जॉब कार्ड ऑफलाईन फॉर्म कसे भरायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. जॉब कार्डसाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं तर बघा, या पद्धतीने फॉर्मॅट असेल. आता जॉब कार्डसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करवायचा अर्ज व पोचपावती. आता आपल्याला हे अर्ज भरून द्यायचं. अर्ज कसे भरून द्यायचे? मनरेगा ऑप्शनल गाईडलाईन नमुना नंबर 1. बघा, या ठिकाणी काय असेल, गावाचं नाव, ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा असं तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. नंतर प्रतिमध्ये सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मिळवण्यासाठी माझ्या कुटुंबाची नोंदणी करावी अशी विनंती करण्यात येत आहे. पहिला कॉलम आहे कुटुंब प्रमुखाचं नाव, या ठिकाणी तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. दुसरा आहे अर्जदारांचं नाव लिहायचं आहे पूर्ण, जसं आधारवरती दिलं असेल तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. 3 नंबर आहे अर्जदारांचा पत्ता, या ठिकाणी मुक्काम, पोस्ट, तहसील, जिल्हा असं तुम्ही या ठिकाणी लिहून द्यायचं. आणि त्याच्यासहित बघा, या ठिकाणी काय म्हटलं आहे, घर क्रमांकासहित तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस द्यायचं आहे. नेक्स्ट आहे मोबाईल क्रमांक. मोबाईल क्रमांक असल्यास तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे. 4 नंबरचं कॉलम आहे कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला. SC ST OBC NT OBC जे असेल ते तुमचं, किंवा इतर असेल तर इतर सिलेक्ट करून घ्यायचं आहे, किंवा तुमचं SC ST असेल तर तुम्ही तुमची कॅटेगरी या बॉक्समध्ये फक्त टिक करून घ्यायचं आहे. 5 नंबर आहे अल्पसंख्याक. होय, अल्पसंख्याक आहे का, होय किंवा नाही, फक्त या ठिकाणी क्लिक करायचं आहे. 6 नंबर आहे अल्पभूधारक शेतकरी, सीमांत शेतकरी, याच्यापैकी तुम्ही कोणत्या याच्यात मोडतात ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 7 नंबर आहे भूसुधार लाभार्थी आहे का, होय किंवा नाही. आणि 8 नंबर आहे इंदिरा आवास योजना लाभार्थी, होय किंवा नाही. इंदिरा आवास लाभार्थी तुम्ही योजनेचा लाभ घेतला असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. 9 नंबर आहे आम आदमी विमा योजना लाभार्थी. आम आदमी विमा योजनेचा लाभ घेतला असेल तुम्ही तर होय करायचं, नसेल तर नाही करून या फक्त टिक करून द्यायचं. 10 नंबरचं कॉलम आहे राष्ट्रीय स्वस्त विमा योजना लाभार्थी आहे किंवा नाही. लाभार्थी असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. 11 नंबर आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब. दारिद्र्य रेषेखालील कुटुंब म्हणजे तुम्ही दारिद्र्य रेशन कार्डमध्ये तुम्ही मोडताय का, होय किंवा नाही. असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, दारिद्र्य रेशन कार्ड नंबर तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. 12 नंबर आहे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम 2006 अंतर्गत जमीन मिळाली आहे का. तर या ठिकाणी बघा काय विचारले तुम्हाला, जर वन विभागामध्ये 2006 अंतर्गत नवीन जमीन मिळाली आहे का असं विचारलं, तर मिळाली असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करू द्यायचं, फक्त टिक करायचं या ठिकाणी. आता बघा खाली या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. या ठिकाणी बघा, येथे कुटुंबातील अर्जदार प्रौढ व्यक्तींच्या पोस्ट कार्ड आकाराच्या रंगीत एकत्रित फोटो लावा. तुम्हाला काय करायचं आहे, दोघं तुमचं जे अर्जदार असेल आणि ते कुटुंब प्रमुख असेल त्यांचं फोटो 4x6 साईजमध्ये फोटो काढून या ठिकाणी या बॉक्समध्ये काय करायचं आहे, चिपकून द्यायचं आहे. या पद्धतीने फिलअप करायचं आहे. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता या ठिकाणी बघा, अर्जदार कुटुंबातील मजूर व्यक्तीचे नाव या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचं जे कुटुंबामध्ये जेवढे व्यक्ती असेल त्यांचं या ठिकाणी प्रौढ व्यक्तींचं, आणि नंतर कुटुंब प्रमुखाचे नाते काय आहे, स्त्री पुरुष आहे का, वय काय त्याचं, अपंग आहे का, ते या ठिकाणी फक्त होय किंवा नाही असं फिलअप करायचं आहे. असंच आपल्याला 1 बाय 1 आपल्या कुटुंबाचं या ठिकाणी डिटेल फिलअप करायचं आहे. या पद्धतीने डिटेल फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला अर्जदारांची या ठिकाणी
अंगठा किंवा सही सिग्नेचर करत असेल तर सिग्नेचर किंवा अंगठा देत असेल तर अंगठा देऊन द्यायचं आहे. नंतर नोंदणी अधिकारीसह व शिक्का ग्रामसेवक यांचं शिक्कासुद्धा या ठिकाणी घ्यायचं आहे. नंतर कार्यालयीन उपयोगासाठी या पावतीवरती काहीच लिहायचं नाही. तर बघा हे कार्यालय म्हणजे ज्या रोजगार विभागामध्ये जे कार्यालय आहेत त्यांचं वापरासाठी आहे, तर आपल्यासाठी नाही. तर या ठिकाणी बघा आपलं जर जॉब कार्ड क्रमांक आलं तर या ठिकाणी आपल्याला या पावतीमध्ये आपल्याला लिहून देतील. आपलं राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, गाव, कुटुंब असं आपल्याला या ठिकाणी आपल्याला लिहून मिळणार आहेत. तर हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्ज स्वीकारला नाकारला असल्यास कारण या ठिकाणी बघा तुमचा अर्ज स्वीकारला असेल ते डिटेल असेल किंवा अस्वीकार केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ते कारण लिहून देतील. जॉब कार्ड पुस्तिका मजूर कुटुंबाला दिल्यास दिनांकसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. या पद्धतीने आपल्याला कुटुंब प्रमुखाचं आपल्याला डिटेल आपण या ठिकाणी लिहायचं आहे. आधार क्रमांक आहे, नंतर निवडणूक ओळख पत्र म्हणजे मतदान कार्ड किंवा बँक पोस्ट खाते क्रमांक किंवा या ठिकाणी अंगठा किंवा सही असं तुम्ही या ठिकाणी सर्व कुटुंब प्रमुखाचं तुम्ही डिटेल फिलअप करायचं. या पद्धतीने ऑफलाईन ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे. ॲप्लिकेशन फिलअप केल्यानंतर आपल्याला खालील मुद्दा बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणी अर्जाची पावती आहे. तुम्ही अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला अशी पावती मिळेल. या पावतीवरती तुमचं नाव असेल, नंतर नोंदणी क्रमांक असेल आणि तारीख असेल आणि दिनांक, ठिकाण आणि ग्रामसेवक यांची सही व शिक्का असेल. या पद्धतीने तुम्हाला पावती मिळेल फॉर्म भरल्यानंतर. एक ही टिप्स देण्यात आले बघा, शेवटी ही इम्पॉर्टंट टिप आहे. तर बघा, पहिला मजूर कुटुंबाची नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडे द्यायचा अर्ज कोणाकडे द्यायचं आहे? ग्रामसेवकाकडे द्यायचा अर्ज. नंतर दुसरा आहे, ग्रामसेवक उपस्थित असल्यास किंवा ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायतमध्ये अर्ज देण्यास शक्य नसल्यास अर्ज गट विकास अधिकाऱ्याकडेच द्यावा. तर तुम्ही कुठे जाऊन गट विकास अधिकारी असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देऊ शकता, म्हणजे पंचायत समितीला. तिसरा आहे, छापील अर्ज उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर बघा, तुमच्याकडे अर्ज नसेल तर छापील अर्ज नसेल तर कोऱ्या कागदावर नमुना नंबर 1 मधील माहिती लिहून दिली तर चालेल. तर बघा तुम्ही एका कोऱ्या कागदावरती माहिती लिहून दिली तरी चालेल. 4 नंबर आहे, स्थानिक रहिवासी असलेल्या वय वर्ष 18 पूर्ण केलेले आणि कुशल काम करू इच्छिणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती नोंदणीसाठी पात्र आहात. 5वा आहे, कुटुंब नोंदणी ही वर्षभर सतत चालणारी प्रक्रिया आहे. तर बघा, जॉब कार्डसाठी तुम्ही वर्षभर त्याची मुदत नसते, तर वर्षभर तुम्ही केव्हाही अप्लाय करू शकता जॉब कार्डसाठी. या पद्धतीने तुम्ही ऑफलाईन ॲप्लिकेशन भरू शकतात. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी मागील व्हिडिओमध्ये तुमचं ऑलरेडी जॉब कार्ड असेल तर ऑनलाईन कसं डाउनलोड करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड केले या चॅनलवरती, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.